आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहादा शाखेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। अशोक खरात प्रकरणावर शासनाने कठोर कारवाई करावी, निष्पक्ष चौकशी करावी आणि जे या सगळ्या अत्यंत घृणास्पद आणि भयानक अशा प्रकरणामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांपर्यंत ह्या तपास यंत्रणेने पोहोचलं पाहिजे असं आम्ही आमच्या भावना सांगितल्या। त्याबद्दल हे सगळं ज्योतिषाच्या नावाने झालंय, फलज्योतिषाच्या नावाने झालंय। जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये फलज्योतिषाचा सुद्धा समावेश करण्यात यावा आणि पोलीस पाटलांचं लवकरात लवकर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत प्रशिक्षण लावावं अशी पण आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। यासोबत जादूटोणा विरोधी कायद्याचा कक्ष हा पोलीस ठाण्यामध्ये तयार झालेला असतो, पण प्रत्यक्ष झालाय की नाही त्याची पण चौकशी करावी आणि जिल्हा स्तरावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत जी कमिटी तयार झाली त्या कमिटीचं पण कार्यवाही त्वरित सुरू करावी। त्या कमिटीच्या बैठका होत नाहीत, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसारख्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही। अशा सर्व मागण्यांचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। एवढं प्रचंड महिलांचं शोषण या अशोक खरात प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना दिसून येतं की आपण आपल्या सगळ्यांची तळपायाची आग मस्तकाला जाते। अशा कुठल्याही भोंदूबुवांच्या नादी कुठल्याही प्रशासनाने, कुठल्याही राजकीय व्यक्तीने पाठिंबा देऊ नये, त्याचं उदात्तीकरण करू नये आणि त्याला संरक्षण देऊ नये अशी अपेक्षा आम्ही तहसीलदार साहेबांजवळ व्यक्त केली।